हॅलो फ्रेंड्स, तर हेल्दी फूडमध्ये तुमचं खरंच मनापासून स्वागत. तर मी आता पनीर बनवत आहे. तर पनीर बनवताना दूध ही उकळी आलेलं पाहिजे. तर दुधाला पहिली उकळी आली की त्यामध्ये 4 ते 5 टोपण विनेगर घालायचं आणि त्याला व्यवस्थित स्पूनने मिक्स करून घ्यायचं. तर आज मी पिझ्झा बनवणार आहे. पण पिझ्झामध्ये टोटल वस्तू घरातली असणार आहे. मग पनीर असेल, चीज असेल, ते सर्व मी याच एकाच व्हिडिओमध्ये पनीर कसं बनवायचं, चीज कसं बनवायचं आणि या सर्वापासून हेल्दी पिझ्झा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता पनीरमध्ये आपण विनेगर टाकल्याच्यानंतर पनीर पूर्ण एक साईडला आणि पाणी एक साईडला झालेलं आहे. तर ते व्यवस्थित एका सुती कपड्यामध्ये गाळून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घालायचे आणि ते व्यवस्थित स्पूनने मॅश करून त्यातला जो आंबट पाणी आहे तो बाहेर काढायचा आणि नंतर ओढणीच्या किंवा तुम्ही ज्या कपड्याच्या साह्याने जे करत आहात पनीर त्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं. म्हणजे काय होतं की त्यामधले जे पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर निघते आणि बाहेर निघाल्याच्या नंतर त्याला एका पाटावरती किंवा पोळपाटवरती ठेवायचं. व्यवस्थित प्रेस करून राहिलेलं पाणी हे पूर्ण बाहेर काढायचं आणि पाणी बाहेर निघाल्याच्या नंतर त्याला कपड्यामधून बाहेर काढून फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं. तर मी या पनीरला तुम्ही बघू शकता, पनीर लगेच समजतं पनीर कसं झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता पनीर एकदम सॉफ्ट आणि स्मूथ झालेलं आहे, एकदम सुंदर झालेलं आहे. तर आता मी हे पनीर एक 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर एक 15 मिनटांनी मी त्याला बाहेर काढलं तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे ते. तुमच्यासमोरच मी त्याचे लगेच पीस करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पनीर खरंच एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आणि पनीर बनवायला फक्त माझे 10 मिनिट गेलेलं आहे, त्यापेक्षा जास्त एकही मिनिट गेलेलं नाही पनीर बनवण्यासाठी. तर 10 मिनटामध्ये मी हे पनीर तयार केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की घरीच ट्राय करा पनीर, बाहेरून आणू नका. बाहेरचं पनीर खरंच चांगलं नसतं. त्यामुळे घरच्या घरी 10 मिनटामध्ये तुम्ही पनीर बनवा. कधीही बनवू शकता, त्याच्यासाठी काहीही लागत नाही, फक्त दूध आणि विनेगर या 2च गोष्टी लागतात. तर यानंतर आपण चीज बनवूया. तर मी चीज बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर दूध हे एकदम कोमट गरम करायचं आपल्याला, की एकदम नॉर्मल गरम झालं दूध की आपल्याला त्यामध्ये व्हिनेगर ॲड करायचं आहे. त्यामुळे काय होते की दूध कोमट असलं आणि आपण त्यामध्ये व्हिनेगर टाकलं की एकदम छान लुसलुशीत असं चीज तयार होतं. तर तुम्ही पाहू शकता, आता मी नॉर्मल कोमट झालं दूध की त्यामध्ये 4 ते 5 टोपण मी व्हिनेगर टाकलेलं आहे. ते व्यवस्थित स्पूनने मी मिक्स केलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की विनेगर थोडंसं कमी आहे तर तुम्ही ते अजून त्यामध्ये ॲड करू शकता, कारण विनेगरनीच ते दूध पूर्ण चीज तयार होणार आहे. पूर्ण चीज एक साईडला आणि पाणी एक साईडला झालं पाहिजे. तर मी अजून माझ्या ह्यात पण विनेगर कमी पडलं तर मी अजून ॲड केलं आणि व्यवस्थित स्पूनच्या साह्याने मी त्याला मिक्स केलेलं आहे. तर हळूहळू तुम्ही बघू शकता, हळूहळू चीज एक साईडला जमा होत आहे आणि पाणी एक साईडला होत आहे. तर असं केल्याच्यानंतर तुम्ही आता प्रॉपर पहा की पूर्ण पाणी एक साईडला झालेलं आहे आणि पूर्ण चीज एक साईडला झालेलं आहे. पाहू शकता किती सॉफ्ट आणि लुसलुशीत चीजचा गोळा तयार झालेला आहे. खरंच खूप सुंदर दिसतोय. तर आता हा जो चीजचा गोळा आहे तो हाताच्या साहाय्याने किंवा कशानेही तुम्ही त्याला बाहेर काढू शकता आणि त्यामधले जे पाणी आहे ते पूर्ण बाहेर काढायचे प्रेस करून आणि ते पाणी बाहेर काढल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एक ते 1.5 स्पून मीठ त्या निघालेल्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि त्यामध्ये ते मीठ टाकल्याच्या नंतर
हा जो चीजचा गोळा आहे तो परत आपल्याला त्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचा आहे. त्यामुळे काय होते की ते जे चीज आहे ते छान एकदम नमकीन असे बनते आणि मग त्यामुळे खायला पण ते खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर जसं मी बोलले पनीरला 10 मिनटं लागतात, तसंच फक्त 10च मिनटं चीजला पण लागतात. काहीही वेळ लागत नाही त्याला. तुम्ही पाहू शकता मी एक 15 मिनिटांनी त्या पाण्यातून चीज बाहेर काढलेलं आहे आणि त्यालासुद्धा फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनटासाठी मी ठेवून दिलेलं आहे. तर आता मी 15 मिनिटांनी चीज बाहेर काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खरंच दुकानात मिळतं त्याप्रमाणे मी चीज तयार केलेलं आहे घरच्या घरी 1 लिटर दुधामध्ये. खूप छान हे चीज होतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. त्यामुळे प्लीज घरीच ट्राय करा. बाहेरून चीज कधीच आणू नका तुम्ही. त्यानंतर आपण आता पिझ्झाची तयारी करूया. तर मी पिझ्झासाठी सगळ्यात पहिलं पालक छान स्वच्छ निवडून घेतलेला आहे. तो वॉश करून घेतलेला आहे. त्यानंतर मी रात्रीच मुगाची डाळ भिजत घातलेली होती. त्यामध्ये मी आले, लसूण घातलेला आहे आणि ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर पालक कट करून ते जे फिरवलेली पेस्ट आहे त्यामध्ये तो पालक घातलेला आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ती पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही अशी ही पूर्ण पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी रवा घातलेला आहे. तो रवाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर चवीनुसार मीठ घातल्याच्या नंतर तेही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर एक 10 मिनटं त्याला साईडला व्यवस्थित झाकून ठेवायचं, म्हणजे तो रवा छान फुलतो. तर आता मी पिझ्झासाठी ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर पनीरही आपलं घरचंच आहे, चीजही आपलं घरचंच आहे आणि त्या पिझ्झासाठी लागणारा बेसही आपण घरीच तयार केलेला आहे. तोही एकदम हेल्दी, तुम्ही बघितला आहे मी कसा बनवला आहे तो. त्यामुळे लहान मुलांसाठी बाहेरचा पिझ्झा कधीही आणू नका. हाच पिझ्झा तुम्ही मुलांना बनवून खाऊ घाला. खरंच खूप सुंदर लागतो आणि त्यांना एवढा आवडेल की रोज म्हणतील की हा मला बनवून दे. तर मी इथे बघा पॅन गरम केलेला आहे, त्यावरती थोडंसं ऑइल लावून हे जी पेस्ट मी बनवली होती ती टाकली. 1-2 मिनिट मी त्याला एक साईडने भाजून घेतलं. नंतर दुसरी साईड करून वरती त्याला टोमॅटो सॉस लावलेला आहे. त्यानंतर ज्या मी व्हेजिटेबल्स कट केल्या होत्या त्या व्हेजिटेबल्स मी त्यावरती घातलेल्या आहेत आणि त्यानंतर सगळे म्हणजे सिमला मिरची असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, स्वीट कॉर्न असेल, सगळं मी घातलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती ऑरेगनो आणि चिली फ्लेक्स आपण टाकणार. तर हे सगळं टाकल्याच्या नंतर चीज, आता मी हे लहान मुलांसाठी बनवत आहे आणि चीज मी घरीच बनवलेलं आहे, तरीही मी ते कमीच प्रमाणात टाकते चीज. तर मी हे माझ्या 2 वर्षाच्या मुलासाठी हा मी पिझ्झा बनवलेला आहे, त्यामुळे मी कमी चीज टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एक 5 मिनटं मी त्याला छान वाफेवरती त्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता पिझ्झा किती सुंदर दिसत आहे आणि खरंच खूप छान झालेला आहे. तर तुम्ही प्लीज ट्राय करा आणि तुमच्या मुलांनाही अशाच हेल्दी फूड्स बनवून खायला घाला. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू मनापासून.